मित्रहो, ही आहे आपली पचन संस्था। तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता कशा प्रकारे तिची रचना आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पचन संस्था समजून घेणार आहोत। कुठले कुठले अवयव असतात आणि ते कशा प्रकारे काम करतात याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अगदी सुरुवातीला जर तुम्ही पाहत असाल तर इथं तोंड आहे आणि तोंड हा पचन संस्थेचा सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा भाग आहे। पचनाची प्रक्रिया सुरू होते ती म्हणजे तोंडातूनच, कारण तोंडामध्ये जर बघितलं तर दात आहेत, त्याच्यानंतर जीभ आहे महत्त्वाची, लाळग्रंथी आहेत। दात, जीभ आणि लाळग्रंथीच्या माध्यमातून आपण अन्नाचे बारीक तुकडे करतो आणि त्याचा घास बनतो। तो घास या तोंडातून, जिभेच्या माध्यमातून आणि गिळण्याच्या प्रक्रियेच्या माध्यमातून या इसोफॅगस अर्थात अन्ननलिकेमध्ये आणला जातो, पाठवला जातो। ही तुम्ही पाहू शकता अन्ननलिका गळ्यातून अशी खाली येते, खाली येऊन आपल्या जठराला अर्थात स्टमकला जोडली जाते। जठर हा एक महत्त्वाचा अवयव ज्याला आपण गोडाऊन म्हणतो। आपण खाल्लेले जे अन्नपदार्थ आहेत ते या जठरामध्ये साठवून ठेवले जातात जोपर्यंत ते पुढं लहान आतड्यामध्ये पाठवले जात नाहीत। जठराचं काम बघितलं तर त्यामध्ये प्रामुख्यानं जठर हे अन्न साठवून ठेवण्यासोबतच त्या अन्नाला अजून पचनालायक बनवण्यासाठी मदत करत असतं, कारण ह्या जठरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पाचक रस तयार होत असतात जे अन्नपदार्थांच्या मध्ये मिसळून जातात। त्यामध्ये प्रामुख्यानं हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे, पेप्सिन आहे, गॅस्ट्रिक ज्युसेस ज्याला आपण पाचक रस असं म्हणतो ते इथं स्त्रावले जातात आणि अन्नामध्ये मिसळले जातात। आपण खाल्लेलं अन्न हे बारीक पिठासारखं बनवलं जातं या जठराच्या मध्ये आणि ज्यामुळं ते पचायला अजून सोपं जातं। यामध्ये जर बघितलं तुम्ही तर हे छोटा बाक आहे, हा मोठा बाक आहे, हा एक फुगीर भाग आहे आणि शेवटी इकडे तुम्हाला हे जठर लहान आतड्याला जुळलेलं बघायला मिळेल। त्यानंतर पुढे पाहूया, हे आहे लहान आतडं। लहान आतड्यामध्ये 3 महत्त्वाचे भाग असतात आणि 3 महत्त्वाच्या भागामध्ये वेगवेगळी पोषक तत्व ही शोषून घेतली जातात। मुख्यत्वे करून आपण खाल्लेल्या आहारातील जी पोषक तत्वे असतात ती शोषून घेण्याचं काम प्रामुख्यानं ह्या लहान आतड्यामध्येच होत असतं। म्हणून लहान आतडं हे पचनाच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका निभावत असतं। इथं खाली गेलो तर परत आहे ते म्हणजे मोठं आतडं। मोठं आतडं हे लहान आतड्याच्या आजूबाजूने तुम्हाला इथं पाहायला मिळते। हे लहान आतडं इथून सुरू होतं आणि हे मध्यभागी असं वेटोळे घालून लहान आतडं बसतं आणि त्याच्या आजूबाजूनी अवतीभोवती हे मोठं आतडं असतं। मोठं आतडं जर बघितलं तर हा वर जाणारं आतडं आहे, हे असं आडवं आतडं आहे आणि हे असं खाली येणारं आतडं, म्हणून ह्याला आपण असेंडिंग कोलॉन, ट्रान्सव्हर्स कोलॉन आणि डिसेंडिंग कोलॉन असं म्हणतो। तर हे झालं लहान आतडं आणि त्याच्या अवतीभोवतीचं हे मोठं आतडं। आता खाली जर आपण आलो तर तिथं तुम्हाला मोठ्या आतड्याचा शेवटचा भाग बघायला मिळतो ज्याला आपण रेक्टम असं म्हणतो आणि या रेक्टमच्या मध्ये शौच साठवून ठेवली जाते जोपर्यंत आपण शौचासला जात नाही। आणि एकदा का आपल्याला शौचासला जाण्याची इच्छा झाली आणि मग इथून ही शौच खाली खाली यायला लागते आणि गुदद्वाराच्या माध्यमातून ही शरीराच्या बाहेर पाठवली जाते, ज्याला आपण मलविसर्जन असं म्हणतो। त्यानंतर इथे एक अवयव दिसतोय तुम्हाला, तो म्हणजे लिव्हर, जो की पचनाचा एक महत्त्वाचा अवयव आहे, पचन संस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे। लिव्हरला आपण शरीरातला रासायनिक कारखाना असं म्हणतो। लिव्हरमध्ये खूप साऱ्या चयापचयाच्या प्रक्रिया घडतात, लिव्हरमध्ये काही पदार्थ सुद्धा तयार केले जातात। ह्या लिव्हरच्या इथं तुम्हाला हे हिरव्या रंगाचं जे दिसतंय ते आहे पित्ताशयाची पिशवी, ज्याला आपण गाल ब्लॅडर असं म्हणतो। इकडं या जठराच्या डावीकडं आपल्याला अजून 2 महत्त्वाचे अवयव बघायला मिळतात। एक म्हणजे पॅन्क्रियाज, जो पचनाच्या मध्ये महत्त्वाची भूमिका निभावतो। दुसरा एक अवयव असतो तो म्हणजे स्प्लीन, ज्याला आपण शरीरातली स्मशानभूमी असं म्हणतो, जिथं लाल रक्तपेशी त्यांचं आयुष्य संपल्यानंतर विल्हेवाट लावली जाते आणि म्हणून स्प्लीनला आपण स्मशानभूमी असं म्हणतो। तर पॅन्क्रियाज सुद्धा पचनामध्ये भाग घेतात आणि त्या पॅन्क्रियाजच्या माध्यमातून आलेले जे पाचक रस आहेत ते लहान आतड्यामध्ये पाठवले जातात। तर अशा प्रकारे ही आपली पचनशक्ती आहे। नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आणि अशाच प्रकारच्या आरोग्यविषयक व्हिडिओंच्यासाठी हेल्थ मराठी डॉक्टर हुक्किरे SV हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह। तोपर्यंत आनंदी राहा आणि निरोगी राहा। धन्यवाद।